उपवासाचा डोसा बनवायला आपल्याला अशा प्रकारे साहित्य लागणार आहे. ते आहे मीठ, शाबू, भगर, बटाटे आणि हिरवी मिरची आणि आलं. या पदार्थ सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चांगली अशी त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. हे अशा प्रकारे दिसते. डोसा तव्यावर आपण हा पदार्थ बनवणार आहे. अशा प्रकारे तवा गरम झाल्यानंतर तेल लावून त्यानंतर पाण्याचा शिंतोडा मारून तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा. आणि डोसा हा पसरवून घ्यायचा. अतिशय सुंदर, खायला पण लागणारा आणि दिसायला पण सुंदर असणारा हा डोसा झटपट तयार होतो. इन्स्टंट डोशाची रेसिपी ही आहे. अशा प्रकारे डोसा पसरवून घेतल्यानंतर त्यावर तेल सोडायचं अशा प्रकारे. आणि डोसा व्यवस्थित आता तो थोडा खरपूस होईस्तोवर तव्यावर ठेवायचा. गॅस थोडा जास्त मंद आचेवर न ठेवता मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा. डोस्याला असा छान रंग येतो बघा. असा छान रंग आल्यानंतर आणि तो आपोआप कडा सोडायला सुरुवात करतो. अशा प्रकारे बघा किती सुंदर अशा इझिली एकदम निघतोय हा डोसा. त्याची कोणत्या पण डोसाची नेहमी एकच साईड परतायची, भाजून चांगली घ्यायची, दुसरी साईड नाही पलटायची. हे बघा किती सुंदर दिसतोय तो डोसा. अशा प्रकारे डोसा तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. माझे इतरही शॉर्ट्स येतात माझ्या चॅनलवर, तर तेही बघायला विसरू नका. इतरही भरपूर रेसिपीज आहेत, त्याही तुम्ही नक्की आवर्जून चॅनलला येऊन बघा. आणि धन्यवाद.